मला मिळाली, गंगेचा ओघ पूर्ण झाला, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तसं मग सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, मंदिराचं बांधकाम पूर्ण झालंय, कळसाहून समजत गोदावरी गंगा एकदा समुद्राला मिळाल की समजत तिचं आता पूर्णत्व झालं. तसं सप्त्याची एकदा सांगता झाली, एकदा काला झाला की मात्र नंतर काही किंमत राहत नाही. उद्या जर मी तुमच्या गावात आलो, तुम्ही मला किंमत देतान का? नाही, डायरेक्ट नाही देतान, पण आजच्या इतकी देतान का? आता उद्या जरी मी कीर्तनात तुमच्या गावामध्ये आलो तर लोक म्हणतील महाराज का आला? काल आता काल झाला, तुम्ही आज का आला? म्हणजे एकदा काल्याची सांगता झाली तर समजून चालायचं, काला म्हणजे परिपूर्णता. मग लोक म्हणजे महाराज मी जातीने श्रेष्ठ आहे, मला काला मिळत नाही का? अजिबात मिळत नाही. माझ्याकडे पैसा आहे, पैशावर काला मिळेल मी? महाराज म्हणजे तुला सुद्धा मिळत नाही. कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जात कोणती? ब्राह्मण. सगळ्यात श्रेष्ठ जात कोण? ब्राह्मण. आणि ब्रह्मदेव कोण्या जातीचे होते? ब्रह्मदेव कोण्या जातीचे होते? ब्राह्मण जातीचे होते. पण ब्राह्मण जातीचे ब्रह्मदेव असताना सुद्धा यमुनेच्या तीरामध्ये गोपाळांचा काला खाण्याकरता गेले. अजून ऐका, ब्रह्मदेवाला यमुनाच्या पाण्यामध्ये मासा होता आलं, पण ब्रह्मदेवाला वारकरी होता आलं नाही. विठ्ठल गावचा सरपंच व्हा असा कुठं अभंग लिहिला नाही. तालुक्याचे आमदार व्हा असा कुठं अभंग लिहिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा असं कुठं अभंग लिहिला नाही. देशाचे पंतप्रधान व्हा असा कुठं अभंग लिहिला नाही. पण वारकरी व्हा असे भरपूर अभंग लिहिले. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे पंढरी, वारकरी पाहे पाहे रे पंढरी. ब्रह्मदेव यमुनेच्या तीरामध्ये मासा झाले हो, पण त्यांना वारकरी होता आलं नाही. अकाल्याची आसे, अकाल्याची आसे, देवतळी झाले मासे, देवतळी झाले मासे, देवतळी झाले मासे, देवतळी झाले मासे, झाले मासे, देवतळी झाले मासे. वाह, देवजळी झाले मासे. पाण्यामध्ये ब्रह्मदेवाला मासा होता आलं, पण वारकरी होता आलं नाही. वारकरी होण्याकरता खूप मोठं पुण्य लागतं. ब्रह्मदेव काला खाण्याकरता यमुनेच्या तीरावर आले आणि जगाच्या मालकानं हात धरला ब्रह्मदेवाचा. ओ ब्रह्मदेव कुठं चालले? काला खाण्याकरता आलो. काला काला तुम्हाला मिळत नाही. का मिळत नाही? भगवंतानं सांगितलं तुम्हाला तुमच्या जातीचा घमेंड आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर जो माणूस जातीचा भेदभाव करीन तुकोबऱ्या म्हणतात त्याच्यासारखं मूर्ख या जगात कोणी नाही. विठ्ठल तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. ब्रह्मदेव जातीनं ब्राह्मण होते, पण त्यांना काला मिळाला नाही. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, वा वा. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला. भक्त आनंद व्रतला, भक्त आनंद व्रतला, ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला. भक्त आनंद रसला, भक्त आनंद रसला. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला. ज्यावेळेस ब्रह्मदेव काला खाण्याकरता यमुनेच्या तीरामध्ये आले, भगवंतानं हात धरला ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेव म्हणले विचार करा मी कोण आहे, ओळखला का मला? ब्रह्मदेव आहे ब्रह्मदेव. ही सगळे ज्यांनी मडके घडवले का एकासारखं एक कोणी नाही. हे घडवण्याचा कारखाना ज्याच्या हातामध्ये त्याला म्हणतात ब्रह्मदेव. आणि भगवंतानी हात धरला. काला मिळत नाही. का मिळत नाही? तुम्हाला तुमच्या जातीचा घमेंड आहे. मग मला काला खाण्याकरता काय करावं लागल? भगवंतानं सांगितलं तुम्हाला वारकरी व्हावं लागल. वारकरी. आणि ब्रह्मदेवाने आपलं ब्रह्मपद सोडलं. पुढचा जन्म एका संतांचा घेतला. ब्रह्म सोपान तो झाला
आणि भक्त आनंद वर्ताला तेव्हा ब्रह्मदेवाला काला मिळाला. विठ्ठल वरदा हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की टाळी वाजवा टाळी. विठ्ठल विठ्ठल बांधा बांधा आता बांधा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. गोपाल कृष्ण भगवान की. विठाला विठाला. ब्रह्म सोपान तो झाला आणि भक्त आनंद वर्तला. आता लक्ष देऊन ऐका. काला खायचा असन जातीवर काला नाही. लोक म्हणले महाराज मी श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसा आहे. पैशावर काला नाही का? पैशावर सुद्धा काला नाही. पैशावर जर काला मिळाला असता दादा तर सगळ्यात अगोदर रावणाला काला मिळाला असता. रावणाचे घर सोन्याचे होते का घरात सोनं होतं? होय, घर सोन्याचे ते. 1-2 होते का 10-5 होते? पुरी लंका सोन्याची. सोनियाची पुरी. पाणीपुरी नाही बरं. समुद्राचा वेडा आणि समुदाय गाडा राक्षसाचा. हे वर्णन आहे कुणाचं? रावणाचं. रावण किती श्रीमंत होता लक्ष देऊन ऐका. ज्याच्याकडे 2 एकर ऊस आहे त्यानं लवकर ऐका. रावणाची श्रीमंती सांगतो तुम्हाला. ज्याला 2-2 4-4 एकर वर लय वाटतं ना मी लय श्रीमंत आहे, घ्या रावणाची इस्टेट लिहून. इंद्रबारी चंद्र छत्रधरी. पेटी मास्तर कुणावर? रावणावर. यम पाणी वाये घरी कुणाच्या? मैलाळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाडा भावे. कुणाचं वैभव आहे? रावणाचं. महिला मंडळ चतुर्थीच्या दिवशी कुणाची पूजा करतात? हा, गणपती बाप्पाची. आणि ते गणपती बाप्पा रावणाच्या घरी काम करीत होते. कोणतं? गाढवळी गजानन सटवी करी बाळांतपण. कुणाचं वैभव आहे पेटी मास्तरी? रावणाचं. महिला मंडळ सटवी कळती का इकडं? सटवी इकडं आहे का नाही काय माहिती प्रसंग. लेकरू जन्माला आल्याच्या नंतर 5च्या दिवशी दिवा लावतात. तुमच्याकडे लावतात का? लावतात का दिवा? झोपल्या का काय? हाय जाग्या. 5च्या दिवशी घरात दिवा लावतात. कशामुळं? ज्ञानोबा म्हणतात 5च्या दिवशी सटवी घरात येत असते. कशाला? कापसाचे पैसे न्यायला. नाही ज्ञानोबा म्हणतात सटवीची राती न विसंबे जीवे वाती. ज्ञानोबा म्हणतात लेकरू जन्माला आलं 5च्या दिवशी सटवी घरात येत असते. दिवा लावला पाहिजे. आपल्या लेकराच्या कपाळावर भाग्यरेषा लिहिण्याकरता सटवीचा अधिकार आहे. तिनं लिहून ठेवलं उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला किती मान मिळणार हे सटवीनं 5च्या दिवशी लिहून ठेवलं. उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला पैसा किती मिळणार हे 5च्या दिवशी सटवीनं लिहून ठेवलं. आपला विवाह कुणाबरोबर होणार हे सटवीनं लिहून ठेवलं. आपला मृत्यू कधी होणार हे सटवीनं लिहून ठेवलं. नाही उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला पैसा किती मिळणार हे सुद्धा 5च्या दिवशी सटवीनं लिहून ठेवलं. म्हणून दुसऱ्याचा पैसा बघून पोटामध्ये गुदगुद व्हायचं काम नाही. नाही तर तुमच्याकडे आहे का ते रोग? जळकुट्या रोग आहे का इकडे? शेजारच्या तात्यानं बंगला बांधला, याचं पोट दुखत हे दवाखान्यात जातो. डॉक्टरला म्हणतो डॉक्टर लय पोट दुखायले. डॉक्टर म्हणे केव्हापासून दुखायले? तो म्हणे शेजारच्या तात्यानं बंगला बांधला तेव्हापासून. आता डॉक्टरने त्याला कोणती गोळी द्यावं? याला गोळीच नाही. दुसऱ्याचं धन बघून अजिबात माणसाने जळायचं सुद्धा नाही. हे धन त्याला दिलेला प्रसाद आहे. सटवीनं नशिबाव लिहिलं. एकदा तिनं लिहिलं आपल्याला उभ्या आयुष्यात किती मान मिळणार. मग किती बी धडपड करा तिनं लिहून ठेवलं. तिच्या पुढं कुणाला धन मिळत नाही. नाही तर आमच्या शेजारी डासाळा म्हणून गाव आहे. आहेत का पाहुणे तिथे? नाही ना. डासाळा म्हणून गाव आहे अर्जुन दादा. तिथं इतकी श्रीमंत बाई आहे. 100 एकर जमीन आहे पेटी मास्तर त्या बाईकडं. 50 लाखाचा बंगला आहे आणि 10-15 लाखाची गाडी आहे तिला फिरायला. भरपूर श्रीमंत बाई आहे ती. पण काय मनामध्ये आलं काय माहिती तिच्या, तिनं ती 1100 रुपयाची चिठ्ठी फाडली. काय म्हणते तिला? लकी ड्रॉपची चिठ्ठी फाडली. बरं गरज नाही बरं का कशाची. 100 एकर जमीन आहे, 50 लाखाचा बंगला आहे
10 लाखाची गाडी आहे फिरायला, पण काय मनात आलं काय माहित अर्जुन भाऊ, ती 1100 रुपयाची लकी ड्रॉपची चिठ्ठी फाडली आणि तिला 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर स्कॉर्पिओ गाडी लागली 15-20 लाखाची आणि तिनं टाकलं माझ्या व्हॉट्सअपला. मला करमच ना. म्हणलं पहिलीच बाई एवढी श्रीमंती, 100 एकर जमीन आहे आणि 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर स्कॉर्पिओ गाडी लागली, आपण बी फाडून बघावा. आणि दादा मी सुद्धा 11 दिवसानं 1100 रुपयाची चिठ्ठी फाडली आणि 15 दिवसानं मला शेगडी लागली. बसा तापत. आता आता हा तुम्हाला विनोद वाटला, पण याचा सिद्धांत आहे का? त्या बाईला जर 1100 रुपयाच्या चिठ्ठीवर जर 11 लाखाची गाडी लागली, आपण तिच्यावर जळायचं का? अजिबात जळायचं नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. 5च्या दिवशी सटवीने लिहून ठेवलं तुम्हाला उभ्या आयुष्यात किती मान मिळणार. मग या माना करता कधी माणसानं हापाप करायचं नाही, पैसा करता अजिबात हापाप करायचं नाही. शेजारच्यानं बांगला बांधला ना आपल्याच्याने होत नाही, मग त्याच्यावर जळायचं नाही. त्याच्या 50 लाखाच्या बंगल्याची सावली जिकडून पडन तिकडून आपली बाश टाकायची, खुशाल गोर झोपायचं. कशाला जळायचं दुसऱ्यावर? याला खरा पारमार्थाचा आनंद म्हणायचं. ठेविले आनंदे तैशेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. विठ्ठल सटवीचा जो अधिकार आहे, अहो नशीब लिहाण्याचा अधिकार होता सटवीचा. चतुर्थीचा दिवस आला की गणपती बाप्पाची पूजा करायची, पण हे सगळे जण 33 कोटी देव बंदी खाण्यात होते. राजा रावणाच्या अधिकार संपन्न होता, पैसा भरपूर होता, पण महाराज म्हणले पैसा सुद्धा होता पण त्याला सुद्धा काला मिळाला नाही. मग लिहून घ्या, काल्यावर पैशावर सुद्धा माणसाला काला मिळत नाही. लोक म्हणले जातीवर सुद्धा काला मिळत नाही. मग माणसं म्हणले आम्हाला काला खायचा, काय करावं लागन? महाराज म्हणले कुणी वारे अधिकारी त्याशी हरी देईल. जो अधिकार ज्यांनी प्राप्त केला, ज्यांनी 7 दिवस सेवा केली, ज्यांनी या शब्दाची सेवा केली, काला खाण्याचा अधिकार त्याला आहे. विठ्ठल विठ्ठल कसं असतं माहिती का? एखादी गोष्ट जर संत महात्म्याने लिहिली तर त्याच्या पुढे जगाच्या मालकाला सुद्धा जाता येत नाही. कसं सांगू का? सोपं सांगतो. जगाच्या मालकापेक्षा सुद्धा काकणभर श्रेष्ठ संत आहेत दादा. संत श्रेष्ठ हो, काकणभर जगाच्या मालकापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहेत. या जगामध्ये साधू थोर जाना. किती संत श्रेष्ठ आहेत अजून एक तुम्हाला प्रमाण देतो. नाथ बाबा म्हणतात महिला मंडळ, तुम्ही जर घरामध्ये देवाची पूजा करायला आणि घरामध्ये देवाची पूजा करत असताना जर दारामध्ये संत आले, नाथ बाबा म्हणतात देवाची पूजा बंद करा पण संतांची पूजा करा. देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की देवापेक्षा काकणभर श्रेष्ठ आहेत कोण? संत. किती संत श्रेष्ठ आहे? आता सगळे सुज्ञ माणसं आहेत. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान श्रीकृष्णाचा खरा जन्म कुठं झाला? चुकीचं. कुठं झाला खरा जन्म? कुठं झाला? मथुरेमध्ये झाला आणि पुन्हा बंदी खाण्यात म्हणजे कारागृहामध्ये झाला. पण संत महात्म्याने गाथ्यामध्ये लिहून टाकलं मथुरे गोकुळी, मथुरे कृष्ण जन्माला. लिहिलं असं नाही. मग संतांनी एकदा वाक्य लिहिलं, त्याच्या पुढे जगाच्या मालकाला सुद्धा जाता येत नाही. वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला कारागृहामध्ये, पण संत महात्म्याने लिहिलं कृष्ण गोकुळी जन्मला आणि दृष्टा चळकाप सुटला. आणि त्याच्या पुढे जगाच्या मालकाला सुद्धा जाता आलं नाही. एकदा संतांनी एखादं वाक्य लिहिलं, त्याच्या पुढे जगाच्या मालकाला सुद्धा जाता येत नाही. साधू संतांना लिहून टाकलं कृष्ण गोकुळी जन्मला आणि दृष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. एकदा भगवान श्रीकृष्णाचा गोकुळामध्ये जन्म झाला आणि गोकुळामध्ये जन्म झाल्याच्या नंतर तिथली अवस्था, तिथल्या लोकांना कसल्या प्रकारे आनंद प्राप्त झाला, त्या आनंदाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या गोकुळीचा सुख, गोकुळीचा सुख, गोकुळीचा सुख, गोकुळीचा सुख, गोकुळीचा सुख, गोकुळीचा सुख, गोकुळीचा
वाजवा एकदा जोरात. वा उपदेश केला तुकोबऱ्या म्हणतात. जगाचे मालक भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गोकुळामध्ये प्रगट झाले, गोकुळामध्ये प्रगट झाल्यानंतर गोकुळातल्या लोकांची काय अवस्था झाली तुकोबऱ्या म्हणतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. ज्यावेळेस यशोदेच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, हे गोकुळातल्या गवळणीला कळालं. इतका आनंद झाला आणि एक एक गवळण मात्र सगळ्या गोकुळामध्ये बोबाटा करत सुटली. गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुंट वळे. एक धावी एक पुढे वाटी वाटी सुंट वळे. मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आनंद झाला गवळणीला. एक धावी एक पुढे एक वाटी सुंट वडे. अन गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या दारामध्ये घरामध्ये जन्माला आले. गवळणीला कळालं आणि गवळणीची भगवान श्रीकृष्णाला बघण्यासाठी रांग लागली यशोदेच्या दारामध्ये. एक एक गवळण मात्र महालामध्ये जाते बघते भगवान श्रीकृष्णाला. पहिली गवळण मध्ये गेली, भगवान श्रीकृष्णाला पाहिलं, डोळे भरून बाहेर आली. रांग लागली होती गवळणीची जगाच्या मालकाला पाहण्याकरता. बाहेर आल्याबरोबर गवळणी विचारलं, काय ग तू यशोदेच्या मुलाला पाहिलंस जगाच्या मालकाला? हो मी पाहिलं. मग सांग ना तुला भगवान श्रीकृष्ण कसा दिसला? तिनं सांगितलं, काय सांगू बाई, सावळा देखीला आनंदाचा. बाई मी त्या भगवान श्रीकृष्णाला पाहिलं आणि मला तो सावळ्या रंगाचा दिसला. ती गेली घरी. दुसरी गवळण गेली भगवान श्रीकृष्णाला बघण्याकरता. तिनं डोळे भरून पाहिलं भगवान श्रीकृष्णाला. बाहेर आली, बाहेरच्या गवळणी विचारलं, काय ग पहिल्या गवळणीला सावळ्या रंगाचा दिसला, मग तुला कसा दिसला जगाचा मालक? तिने सांगितलं, काय सांगू बाई, मी त्याला बघत राहिले पाहतच राहिले. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. वा वा पाहिला नंदाचा नंदन. त्याने दिले मला. त्याने दिले मला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मोर मुकुट पितांबर शोभे, काळ्या घोंगडीचा भार. तेने वेदिले तेने वेदिले तेने वेदिले मन. पाहिला पाहिला काय सांगू बाई, त्या जगाच्या मालकाला जर एकदा पाहिलं ना, दुसरं कोणाला बघूच वाटत नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. कारण दिसायला तसं गोंडस आहे ना बाबा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट. रूपा सावळे सकुमार. वा वा. सावळे सकुमार. रूप सावळे. क्या बात है. रूपा सावळे सकुमार. रूपा सावळे सकुमार. सावळे सकुमार. रूप सावळे सुकुमार. सावळे सकुमार. कानी कुंडला
असो वयानं वयस्कर आहे पण आवाज लहान लेकरा आहे बाबा. उच्च उच्च टाळी वाजा एकदा जोरात. वा. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार. जगाच्या मालकाला गवळणी बघायला निघल्यात. अहो गवळणी बघायला यातील यात नवल नाही. वारकरी संप्रदायाची ज्यांनी स्थापना केली आणि वारकरी संप्रदायातले जे पहिले निष्ठावंत वारकरी आहेत. ओम नमो शिवा आदी नाही नाही आदिनाथ उमा नाही नाही आदिनाथ गुरु एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. ते भगवान शंकर सुद्धा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता आले पण मसंजोग्याच्या रूपात आले. अनु हात वाजे पुंगिरे बाबा जोगी आला जोगी. हे जोगी आला जोगी रे बाबा जोगी आला जोगी. आणि जोगी आला जोगी बाबा जोगी आला जोगी. अनु हात वाजे पुंगी बाबा जोगी आला जोगी. भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता जगाचे मालक भगवान शंकर सुद्धा गोकुळामध्ये आले पण मसंजोग्याच्या रूपात आले. यशोदेला विचारलं यशोदा अगं तुला लेकरू झाला अशी बातमी कळाली आणि पाहू दे. यशोदेनं भगवान शंकराला पाहिलं ते मसंजोग्याचं रूप. यशोदाने म्हणली माय ह्या माणसाकडे बघून नाही का लेकराला ताप यायची माझ्या. अगं लेकराला पाहण्याकरता आलो अशा अवस्थेत मसंजोग्याच्या. यशोदेनं सांगितलं एक काम करा दारासमोर तुळशी वृंदावन आहे तुळशी वृंदावने बसा. आणि यशोदेनं तुळशी वृंदावनामध्ये बसवलं. दादा कुणाला भगवान शंकराला. अजून सुद्धा भगवान शंकर तुळशी वृंदावनामध्ये जगाच्या मालकाची वाट बघायलेत. महिला मंडळ जिथं तुळशीचं वृंदावन आहे तिथं कुणाची मूर्ती ठेवतात तुम्ही पिंड कुणाची महादेवाची. यशोदेनं बसवले अजून भगवान शंकराला तर महिला मंडळ अजून बी तिथंच बसवतात त्यांना विठ्ठल. कारण जगाच्या मालकाचं रूप तसं होतं बाबा. निघाल्या गवळणी यशोदेच्या दाराकड आणि हे पाहिलं 80 वर्षाच्या म्हातारीनं. आणि म्हातारीने विचारलं ए पोरी हो कुठं चाललात. त्याने सांगितलं पोरीनं आत्या तुम्हाला माहित नाही का यशोदेला मुलगा झालाय. बाई यशोदेला मुलगा झालाय का आणि तुम्ही सगळ्या नटून ठटून कुठं चाललात. गवळणी म्हणले आत्या आम्ही पण चाललो कृष्णाला बघण्याकरता. बाई तुम्ही चालल्या म्हणल्या म्हाताऱ्या माणसाला दम निघते का दादा. म्हातारी म्हणली मी पण येणार कृष्णाला बघण्याकरता पण म्हातारीनं सनकातला लग्नातला शालू काढला नेसायला तुकाराम दादा. वय पाहिलं तर 80 वर्ष आणि संतकातला संदूक कळतो का इकडं सनकातला शालू काढा जुना. आणि शालूवर असे चित्र असतात बघा नक्षे कारखान्याचे चित्र मोराचे चित्र. म्हातारीला डोळ्यानं कमी दिसू लागलं. म्हातारीचा नेसता नेसता शालू झाला उलटा. म्हणजे जे कारखान्याचे भोंगे वर असतात का ते गेले खाली. ही अवस्था झाली म्हातारीची. कशामुळं जायचंय कुठं जगाच्या मालकाला बघण्याकरता. ही म्हातारीची अवस्था झाली. महिला मंडळ काजळ लेकराच्या डोळ्यात लावतात का कपाळाला लावतात. डोळ्याला कुंकू कपाळाला असतं का डोळ्याला असतं. पण म्हातारीची अवस्था बिघडून गेली महाराज. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू हळदीने मळवट भरिले मन मोहिले रे. ही अवस्था झाली कशामुळं जगाचे मालक जन्माला आले. अहो विचार करावं आपल्या घरामध्ये सामान्य लेकरू जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला किती आनंद होतो. बरं आपलं का लेकरू का जगाच्या मालकासारखं असतं का काय. आम्ही कीर्तन झाल्यावर तुकाराम दादा आपण चहा प्यायला जातो कोणाच्या बी घरी. चहा प्यायला गेल्याच्या नंतर आम्ही अंगणात पाऊल टाकावा की लगेच तिचा वाघ झोपलेला असतो अंगणामध्ये ओबडा भम. नाकातून गंगा यमुना वाहिलेली डेअरीवर काला सांडलेला त्या माशा घोंग 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 करायला लागल्या. ती बाई मग ती महाराज माझ्या वाघाचं पिल्लू बघा ना कसं आहे. चव आली त्या वाघाच्या पिल्ल्याला. म्हणलं बाई चहा होस तर हात लावू नको त्याला. आता कसं जरी आईचं लेकरू असलं अजून एक प्रमाण सांगू का. तू का म्हणे बाळ माते पुढे नाचे आणि बोल अनिकाचे नावडते. तो बरं म्हणतात एखादी आईचं लेकरू लंगडं बी असू द्या आणि ते जर वेड वाकडं नाचत असलं तर आईला आनंद वाटत असतो. एखाद्या आईचं लेकरू मुक्क बी असू द्या पण ते जर बोबडं बोलत असलं तर आईला आनंद वाटत असतो. मग सामान्य लेकरू आपल्याला इतकं आवडतं म्हणल्यावर जगाचे मालक यशोदेच्या घरामध्ये जन्माला आले किती आनंद झाला असेल यशोदेला. आनंदाच्या भरामध्ये जगाच्या मालकाच्या नाटामध्ये थाटामध्ये गोकुळातल्या लोकांना आनंद झाला. तो कोबरा म्हणतात गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेका. आनंद झाला
आनंदाच्या भरामध्ये पुढचं वर्णन केलं अभंगाचं बाळ दुसरं. घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा 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 घरी नंदा घरी नंदा घरी नंदा घरी आनंदला आनंदला नरनारी आनंदला नरनारी बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे आनंद झाला गोकुळामध्ये. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. काय केलं महिला मंडळीने? आपल्या प्रत्येक घराच्या समोर गुढी उभा केली, घराला तोरण बांधलं. का? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई जगाच्या मालकाचा गोकुळामध्ये प्रगट दिन झाला, जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर गोकुळातल्या लोकांची अवस्था सांगितली. गुडिया तोरणे करीते कथा घाते गाणे. जगाचे मालक रांगत होते. पण रांगत असताना संत महात्म्याने दोन प्रकारचं वर्णन केलं. जगाचे मालक रांगले, पण कसं रांगलं त्याचं वर्णन कडवे केलं. तळहात तळहात टेकिता कडवे तळहात तळहात टेकिता डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत संत महात्म्याने वर्णन केलं. जग